ला गेलाय का की सैनिकांचा सेवक झालाय असो। इकडे ठाकरेंच्या बॅनरची चर्चा रंगली आहे तर पिंपरीमध्ये पवारांच्या दोस्तीची चर्चा रंगली आहे। कालच्या 0 ओव्हरमध्ये आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा केली आहे, त्यामुळे पुन्हा त्यावर बोलायला नको। पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार ही चर्चा सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी छोटा भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण यावर दावे सुरू झाले। दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष काय म्हणतायत ते तुम्ही स्वतःच ऐका। पिंपरी चिंचवड शहर हे साहेबांच्या विचाराचे शहर आहे आणि इथं आमचा एक लोकसभेचे खासदार असतील आणि 3 विधानसभा असं आमचं 4.5 लाख मतदान आमच्या या शहरामध्ये आहे। म्हणजेच पवार साहेबांच्या विचाराचं मतदान इथं आहे। म्हणूनच आम्हाला जागा वाटपामध्ये मोठ्या भावाची भूमिका ही घ्यावी लागेल आणि त्यांनाही द्यावी लागेल। त्या पद्धतीने आमची जागा वाटप होईल। सर्वांना ज्ञात आहे की अजितदादा पवार साहेबच ह्या महापालिकेमध्ये सर्वस्व लक्ष घालतात। पहिल्यापासून 92 पासून त्यांचंच लक्ष आहे। त्यामुळे इकडचे तिकीट वाटपापासून अधिक सगळे निर्णय अजितदादाच घेत होते। सगळे निर्णय अजितदादांना घ्यायचे अधिकार पण त्याला मोठ्या साहेबांनी दिलेले होते। दादा वयाने जरी लहान असले तरी शेवटी पाठबळ इकडे दादांकडे जास्त असल्यामुळे जास्त संख्येची मागणी आमच्याकडनं होऊ शकते। कामते आणि बहल या दोघांनाही आपला पक्ष मोठा भाऊ असल्याचं वाटतंय। त्यांनी हे म्हणण्यात काही गैरही नाहीये, कारण जागा वाटपाची वेळ येईल तेव्हा त्यात वरचढ ठरणं आणि अधिकाधिक जागा पत्रात पाडून घेणं ही दोघांचीही गरज आहे। पण आकडेवारी काय सांगते? पिंपरी चिंचवडचा विचार केला तर काकांचा पक्ष मोठा भाऊ आहे की पुतण्याचा पक्ष? जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सध्याची परिस्थिती काही आहे पाहूया। त्यासाठी आमच्या मीडिया सेंटरला जाऊया। तर कोणती राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे, इतिहास काय सांगतोय आपण बघतोय। 2017च्या निवडणुकीमध्ये 128 पैकी राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक होते। पक्षात फूट पडल्यानंतर 34 नगरसेवक अजित पवारांसोबत गेले। विधानसभा निवडणुकीच्या वेळी 16 माजी नगरसेवक ठाकरे गटात गेले। हे सर्व नगरसेवक अलीकडेच पुन्हा एकदा राष्ट्रवादीत गेलेले आहेत। माजी नगरसेवकांचा विचार करता अजितदादांकडे अधिक पाठबळ आहे असं आता सध्या तरी चित्र दिसतंय। लोकसभा विधानसभा निकालांचा विचार करता शरद पवारांचं पारडं जड आहे, हेही इतकंच खरं। आणि त्यामुळे यावरून दोघांमध्ये बरीच चढाओढ रंगणार आहे, हेही तुमच्या लक्षात आलंच असेल। आता दोघात तिसरा, आता सगळं विसरा अशी भूमिकाही पाहायला मिळते आणि ही भूमिका घेतली